भोसे हे एक शांत, साधं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं छोटं गाव. आणि इथेच राहत होता पारसा पाटील, यल्लम्मा देवीचा एक निष्ठावंत भक्त. दररोज तो गायींना घेऊन डोंगराची वाट चढत असे. तो वारंवार यल्लम्मा देवीचं स्मरण करीत असे. त्याची श्रद्धा दिवसेंदिवस आणखीनच दृढ होत गेली. दर महिन्याच्या अमावस्येला तो कोकुटनूरला देवीच्या दर्शनासाठी जात असे. वर्षानुवर्षी त्याची पावलं तिथेच पडत राहिली. वय वाढत गेलं, पण त्याची भक्ती मात्र क्षणभरही कमी झाली नाही. तरुणपण हळूहळू वयात बदलत गेलं, पण भक्ती ती तशीच जिवंत, तशीच तेजस्वी. एके दिवशी त्याने देवीसमोर मनातील प्रार्थना व्यक्त केली. आई, आता ह्या वृद्ध पावलांना चालता येत नाही, पण तुझ्या भेटीची ओढ अजूनही तशीच आहे. आणि त्या रात्री देवीच्या छायेखाली तो तिथेच निजला. मनात मात्र देवीला भेटायची ओढ कायम होती. रात्रीच्या शांततेतच देवीने स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला. असा काळजी करू नकोस. तू माझ्यापाशी येऊ शकत नसलास तर काय झालं, मी येईन तुझ्या गावी. देवीच्या दर्शनानं पारसा आनंदानं भरून गेला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आपल्या भोसे गावाकडे निघाला. त्याचा दैनंदिन नित्यक्रम पूर्वीप्रमाणे सुरू राहिला. त्या दिवशी ओढ्याजवळ त्याने एक अनोखा चमत्कार पाहिला. जमिनीतून वर आलेला एक दगड आणि त्यातून उसळणारा दिव्य प्रकाश. क्षणातच त्याला देवीचा दृष्टांत आठवला. त्याने गावकऱ्यांना त्या घटनेची माहिती दिली. गावकरी धावतच ओढ्याच्या काठावर आले. त्यांनीही त्या ठिकाणी देवीचं तेज दर्शन घेतलं. सर्वांनी मिळून तेथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. दगड हलत नव्हता, म्हणून देवी जिथे प्रकट झाली तिथेच मंदिर उभारलं गेलं. सगळं सुरळीत चालू असतानाच 1972 साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. सरकारने तळे बांधण्याची योजना आखली आणि भोसेमध्येही एक तळं बांधण्यात आलं. पण त्यामुळं मूळ देवीचं मंदिर पाण्याखाली जाणार होतं. गावकऱ्यांनी सरकारला विनंती केली, मंदिर जिथे आहे तिथेच राहू दे, पाणी उतरल्यावर आम्ही पूजा करतो. अखेर तसेच ठरले. आजही मूळ मंदिर तळ्याच्या पाण्याखालीच आहे आणि त्याच्या शेजारी देवीची जग ठेवून पूजा केली जाते. नवीन मंदिर मात्र हायवेच्या कडेला भव्य उभा आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात इथे मोठी यात्रा भरते. भक्तांच्या श्रद्धेचा आणि त्या चिरंतन दिव्य वारशाचा उत्सव.